शिवसेना शिंदे गटाच्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सेलच्या वतीनं तालुकास्तरीय विविध पदावर नियुक्ती. अधिक माहिती अशी, आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी शिवसेना शिंदे गटाच्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनातर्फे हॉटेल शुगर स्पाइस इथं आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, प्रदेशाध्यक्ष संतोष मकवाना, प्रदेश संघटक नानासाहेब बच्चाव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र जैन, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मीनल वसावे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली वसावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी शिंदे गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या हस्ते विविध पदनियुक्ती पत्र देण्यात आलं. त्यात नंदुरबार तालुका अध्यक्ष अविनाश आनंद पाटील, महिला तालुका अध्यक्ष शारदा अविनाश पाटील, शहादा तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील, तळोदा तालुका अध्यक्ष राजेश वळवी, धडगाव तालुका अध्यक्ष खेमजी वळवी, धडगाव तालुका युवा अध्यक्ष जितेंद्र पावरा, नवापूर तालुका महिला अध्यक्ष ज्योती गावित, नवापूर तालुका अध्यक्ष सुनील भदाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सेल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देताच प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी सांगितलं की पदाधिकारी यांनी तळागाळातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेनं काम करावं, तसेच आपल्या परिसरातील नागरिक समस्या जाणून घेत नागरिक समस्येचं निराकरण करून श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचं महत्त्व अधोरेखित करण्याचं आवाहन केलं. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आढावा बैठकीप्रसंगी मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कशी त्याच्या पाठीमागे उभा राहते आणि सामाजिक घटकाला कसा न्याय मिळतो. तर सर्वांनी पहिलं सर्वात महत्त्वाचं हे समजून घेतलं पाहिजे की कुठल्याही पक्षाची मध्ये कुठलाही पक्ष असो, काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, त्या पक्षाची ती कामगार संघटना ही त्या पक्षाचा एक मजबूत पाया असतो. कारण का ती संघटना सामाजिक घटकापर्यंत पोहोचती, गावगाड्यापर्यंत पोहोचते आणि सामान्य लोकांचे कामं करते. त्याच्यातूनच मतदार तयार होतो आणि पक्षाला ताकद मिळते. तसंच ही आपली श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना ही शिंदे साहेबांनी स्थापन केली आणि शिवसेनेच्या नेतृत्वात ती काम करते. ती काम करत असताना अनेक जे सामाजिक घटक आहेत, जसं सफाई कामगार असेल, अंगणवाडी सेविका असेल, घरकाम करणाऱ्या महिला असतील, आशा वर्कर असतील किंवा शेतमजूर असतील, बिगारी कामगार असतील, या सर्व घटकावरती आपण काम करतो. किंवा काही रेल्वे कामगार असतील, एसटी कामगार असतील, या सर्व घटकावरती आपण काम करतो. तर ते काम करत असताना आपण आता जे आज या ठिकाणी आम्ही आलो आहे आढावा बैठकीनिमित्त जे काय आपण नियुक्त वगैरे देणार आहे, तर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपण फक्त आपल्याला पद मिळाले म्हणून तेवढं फक्त मर्यादित न राहता त्या पदाची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे, त्या पदाची किंमत असली पाहिजे. मी समजू शकतो की ग्रामीण भाग असल्यामुळे, आदिवासी भाग असल्यामुळे थोडा इंडस्ट्री एरिया कमी या भागात कमी आहे, त्याच्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे, अनेक अडचणीला तुम्हाला फेस करावं लागतं. सगळ्या गोष्टी मान्य, पण ज्यावेळेस तुम्ही काम कराल, तुम्ही लोकांना न्याय मिळवून द्याल, लोकांचे प्रश्न सोडवाल, तर त्यावेळेस पक्षही तुमच्यावरती लक्ष देतो, संघटनाही लक्ष देते आणि जे काय तुम्हाला आर्थिक गोष्टीला सामना करावा लागतो तो ऑटोमॅटिक हळूहळू तुमचा दूर करण्याचा संघटना आणि पक्ष आणि आपले गोरगरिबांचे कैवारी आपले दैवत एकनाथजी शिंदे साहेब हे नक्कीच आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतात. हे आपण गेले मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी बघितलं की गोरगरीब लोक जनतेसाठी त्यांनी किती धाडसी निर्णय घेतले. जशी लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर कामगारांसाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्या अशा अनेक योजना त्यांनी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. पण होते काय, जर आपल्या संघटनेचे पदाधिकारी आपण जसे तालुक्याला नेमले, शहराला नेमले, जिल्ह्याला नेमले, पण ते जसं पाहिजे तसं खालच्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि लोकांची कामं सोडत नाहीत. त्यांना योजना समोर पण येत नाहीये, कदाचित बोलता येत असेल किंवा धाडू असेल असं आपण समजून घेऊ. पण आज समाजामध्ये किंवा आपल्या व्यापारामध्ये साहेबांविषयी मांडला भाजीमध्ये आम्हाला गाडी वगैरे नाही. तर शासनाने विविध तरतुदी आपल्या समोर सगळे केलेले आहेत. त्यात सफाई कर्मचारी असतील, मागासवर्गीय असतील किंवा व्यापार उद्योजक, त्यानंतर महिला आपल्या विधवा असतील, त्यानंतर विकलांग, अशा प्रमाणे जर तुम्ही जर गेला तर शासनाकडे तुम्ही जोपर्यंत नगरपालिका तुमच्या प्रशासनाकडे तुम्ही जो पण अर्ज करत नाही तोपर्यंत तुमचा विचार केला जात नाही. तुम्हाला तुमची जी मागणी आहे ही मागण्या तुम्ही पहिला एका आपल्या संघटनेच्या लेटर पॅडवर तुम्ही द्या. शिंदे गटाचं आपलं लेटर पॅड आहे, काय किती वस्तू ती माग आहे किंवा त्या लेटर पॅड एकदा वस्तू तुम्ही रायटिंग दिल्यानंतर तुमचं काम हे निश्चितपणे हे होणारच आहे. त्यासाठी तुम्ही समोरून पहिला सर्वांनी ॲप्लिकेशन करणे
आणि ज्या काही शासनाच्या तरतुदी आहेत, मागणी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला सर्व सुविधा कामगारापासून सर्वांपर्यंत शेतकरी घटकापर्यंत सगळ्यांना सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. आपण फक्त समोरून आपल्याला त्यासाठी घ्यायचं आहे. तर सर्वांना विनंती अशी आहे की सर्वांनी सहकार्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटित राहून आपल्या या संघटनेची पहिला फर्स्ट आहे की आपण सभासद होऊ. 300 रुपये पावती आहे आणि सफाई कामगार किंवा मागासवर्गीय याच्यामध्ये 5% कोटा हा या त्या व्यापारासाठी देणं तरतूद ऑलरेडी शासनाने केली आहे. तर त्याप्रमाणे तुमची नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत काही असेल तर तुम्ही तिथे अर्ज करा की बाबा मी इथे हा व्यवसाय इथं करत आहे आणि याच्या अनुषंगाने मला 5%च्या हिशोबाने जे समजा 10 गाड्या असतील त्याच्या 5% गाडी आपल्या लोकांना रिझर्व आहे तिथे. आपण असं पण करू शकतो, असं नाही आहे की इतर जातीला तर नाही आहे, पण तुम्ही ती तरतूद तिथं जाऊन मागू शकता. 5% रिझर्वेशन तुम्हाला ऑलरेडी तुम्ही तिथं जिथं काम तिथं करत आहात तिथं तुम्हाला. आणि सफाईची निगडीत जर असेल तर फ्री ऑफ कॉस्ट त्याला 1%, 5% मध्ये 1% ही सफाई कर्मचाऱ्याशी निगडीत काम करणारी त्याच्यावर अवलंबून जे कुटुंब असेल त्याच्याशी तुम्ही 1% तुम्हाला हा फ्री ऑफ कॉस्ट इथं व्यापारी संकुलामध्ये तुम्हाला तिथं गाळा देणे बंद करा. तर तुमच्याही डोक्यात काही असेल, कोणी लेबर असेल, मजदूर असतील, कामगार असतील, जेही असेल तुमच्या डोक्यात, इथं मन मोकळं बोलायचं. अख्ख्या महाराष्ट्राची टीम तुमच्या समोर बसलेली आहे. ठीक आहे, एवढं बोलतो आता पुढचं मार्ग. चला तुमच्यापैकी पहिले आपण इंटरॅक्शन करूयात. तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल, चर्चा करायची असेल, मुद्दा येते. पहिले मी मंचावरच्या सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला. आणि कामगार संघटनेमध्ये जी लोक आज नवीन नियुक्त होणार आहेत त्यांच्यासाठी आलो होतो. खरं तर तुमच्या काही समस्या असतील तर त्या पण आम्हाला जाणून घ्यायच्या आहे. आणि आपली श्रमिक कामगार सेना फक्त श्रमिक म्हणजे फक्त कामगारांसाठीच नाही, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, सफाई कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, अशा सगळ्यांच्यासाठी मग त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण ही श्रमिक कामगार सेना चालवतो. आता तुमच्या समोर अध्यक्ष बसलेले, तर अध्यक्षांकडे तुमच्या काही सूचना असल्या म्हणजे एखाद्या कामाच्या ठिकाणी कुठं कोणावर अन्याय होत असत, त्याला मिनिमम वेतन मिळत नसेल किंवा अजून त्याच्या शिफ्टीच्या काही गोष्टी नसतील, तर तुम्ही ज्या तक्रारी जर केल्या तर आपण त्यांच्यासाठी न्याय देऊ शकतो. आणि संघटनेमार्फत तिथं आपण लढा देऊन त्यांच्या बाजूनी कसं आपल्याला न्याय करता येईल याच्यासाठी संघटना काम करते. आणि संघटनेचं काम असं आहे, ज्या लोकांच्या आता निवडी होणार आहे त्यांनी खऱ्या अर्थाने गाववाड्यामध्ये जाऊन जे प्रश्न आहेत, एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी जे काम केलं आणि त्या योजना सुद्धा छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आता लाडकी बहीण योजना सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे, तसे साहेबांनी जे कामगारांसाठी निर्णय घेतलेले, शेतमजुरांसाठी निर्णय घेतलेले, हे सगळे प्रश्न घेऊन खालच्या तळागाळापर्यंतच्या माणसापर्यंत हे न्यायचं आहे. आणि पक्षाला आपल्याला याची कशी मदत होईल आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये, कारण संघटना फक्त लढती म्हणून आपण त्यांच्या बरोबर राहायचं आणि निवडणुकीमध्ये भलत्या लोकांना निवडून द्यायचं तसं सुद्धा करता येणार नाही. कारण आपले लोक निवडून गेले, आता बघा आपले नगरसेवक बसलेले इथं, हे संघटनेतच काम करत होते आणि इतक्या 24व्या वर्षी आता ते वडगावचे नगरसेवक झाले. तर जो माणूस निवडून दिला तो आपल्यासाठी काम करतो. तर म्हणून ही संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जे लोक आता थोड्या वेळात आपण त्या नियुक्त देणार. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.